सुप्रभात मित्रांनो, आज आपण करणार आहोत शिवराज्याभिषेकची शॉपिंग. म्हणजे आरती पूजेची तयारी झाली होती, वस्त्रपूजन झालं होतं आणि आम्ही निघालो होतो शॉपिंगसाठी. याचाच अर्थ लक्ष्मीदासोबत गेलो आम्ही शॉपिंगला, फुलं आणि सगळं सामान आणत. पण असं वातावरण होतं बाहेर की आम्हाला वाटलं की आता पाऊस पडतो की काय. सो म्हटलं चला जाऊ पुढे हळूहळू. जेव्हा पाऊस सुरू होईल तेव्हा एक बाजूला गाडी लावू. खूपच काळ झाला होता, आम्हाला असंच वाटलेलं मुसळधार पाऊस पडेल. नंतर अचानक ऊन आलं. सो आम्हाला होप होती की नाही येणार आता पाऊस. तर नेमका आम्ही गाडीत दादाच्या बिल्डिंगच्या खाली पोहोचलो आणि इतका मुसळधार पाऊस यायला लागला. आम्हाला वाटलं की आता पाणीच भरतं आहे की. थोडा मी बघत होतो आत्ता होईल शांत, आत्ता होईल, नाही झाला. तेवढा दादा खाली आला आणि पाऊस जरा कमी होता म्हणून त्याने पटापट गाडी पुसून घेतली. त्याला वाटत होतं जरासरी पाऊस येईल. सो आम्ही जरा मिनटं थांबलो. इतका मुसळधार परत पाऊस सुरू झाला. कमी जास्त होत होता. सो म्हटलं राहू दे, हा पावसाचे दिवस असणारच. सो आम्ही पटापट पुढे निघालो. अख्ख्या रस्त्यामध्ये लगेच ऊन तयार झालं. ॲक्च्युली ऊन आलं आणि फुलं आणि सगळं सामान बघा हे घेतलं. आणि राजांसाठी, छत्रपतींसाठी आपण घेतली 2 जानवं. आणि त्यांच्यासाठी त्यांचा शिवराज्याभिषेक झाल्यानंतर घालणारी त्यांची मानाची कंठी, 2 कंठी, कारण 2 मूर्त्या होत्या आपल्याकडे म्हणून 2 कंठ्या घेतली. नंतर आईने मला बोलवलं होतं ब्रिजजवळ, कारण तिकडे आले होते फणसवाले. परवा वटपौर्णिमा आहे ना, त्याच्याबद्दल इथे खूप छान मोठमोठे साईजप्रमाणे, प्राईसप्रमाणे असे फणस होते. मग मी त्यातला एक निवडला आणि घरी घेऊन आलो. आणि घरी येताच मी तो फोडला. मस्तपैकी बरखा फणस निघाला. आणि मग मी बसलो उद्याच्या तयारीला. मग पटापट हार शिवायला घेतला. हार शिवला आणि हवा गाईस मी बनवला हार. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आणि आपले राजे ज्याच्यावर विराजमान होणार आहे ते सुद्धा तयार आहे बघ. ह्याला मी सजवलेलं, कसं वाटलं तेही सांगा कमेंटमध्ये. सो गाईज भेटू नेक्स्ट व्लॉगला.